आज आपण पाहणार आहोत नातेवाईकासोबत नातं टिकवण्यासाठी काही उपाय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरू करूया. नाते टिकवणे सोपे असते, पण ते दीर्घकाळ टिकून ठेवणं खरंच खूप अवघड असतं. कारण त्यासाठी स्वतःची झीज व त्याग या गोष्टीचा अवलंब करावा लागतो. कधी चूक नसताना काही वेळेस ऐकून घ्यावे लागते आणि चूक असताना समोरच्याच्या मनाचा आणि भावनेचा व परिस्थितीचा विचार करून तुझं खरं असं निदान तात्पुरतं तरी म्हणावे लागते. तरच नातेसंबंध टिकून राहतात. नात्याचे पोषण हे विश्वासाने होते. नात्यात विश्वास निर्माण होईल यासाठी आपली वागणूक सुरुवातीपासून इतरांसोबत योग्य पाहिजे, तरच नातेसंबंध टिकून राहतात. अडीअडचणीला मदत करणे व मदत होण्यासाठीच नातेसंबंध असतात. मदत केल्यावर ती मदत आपण केली हे कधीही कुणाला सांगू नका. जमत असेल तर आपण जी मदत केली आहे ती परत भेटेल याची अपेक्षा कधीही ठेवू नका. दुसऱ्या शब्दात म्हटलं तर मदत एवढीच करावी जेणेकरून जो आर्थिक भार परत नाही आला तरी तो भार आपण सहन करू शकतो. दरवेळेस आर्थिकच अडचण असते असं काही नाही. काही वेळेस कार्यप्रसंगात आपल्या वाटेला आलेल्या कार्याचा भाग असू द्या किंवा कामाचा किंवा इतर काही, आपण ते चोखपणे पार पाडावा. दिवाळी, दसरा अशा प्रसंगी नातेवाईकांना फोन करावेत किंवा मॅसेज तरी करावेत. नात्यातील व्यक्ती आपल्या घरी आल्यावर दिवाळी, दसरा समजून त्यांचे स्वागत करावे. त्यांना आवडेल तसे पदार्थ तयार करावेत. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, नात्यापेक्षा दुसरं काहीही मोठं नाही. यासारखी दुसरी कोणतीही श्रीमंती नाही. त्यामुळे नाते जपा, ते टिकून ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करत जा. दुःखद प्रसंगी एकदा तरी भेटून त्यांचे सांत्वन करावे. फक्त भावनिक आधार दिल्याने कितीतरी नातेसंबंध टिकून राहतात आणि तो नेहमी आपण प्रयत्न करावा. वाईट वेळ सोबत द्या. जमेल तशी मदत करा. काही वेळेस आपले स्वागत होईल किंवा ना होईल, पण आपण जाणे येणे चालू ठेवले पाहिजे. आणि समोरच्याचं जरी चुकलं तरी देवाला म्हणा, खुशाल ठेव देवा त्याला. बऱ्याचदा नात्यामध्ये इगो नावाचा प्राणी इतके मोठे घर करून जातो की त्याच्यासमोर इतर सगळे दुय्यम होऊन जाते. अशाच रुसव्या फुगव्यामध्ये कित्येक वर्ष आणि काही वेळात आयुष्य निघून जातात. तेव्हा वेळेत हे रुसवे फुगे दूर करण्याचा प्रयत्न करावा, तरच आपले नाते चांगले राहते. थोडक्यात काय तर रोज कसा आहेस, जेवलास का किंवा काय करतोस हे विचारल्यामुळे नातेसंबंध टिकत नसतात. तर संकटकाळी जो आपल्यासोबत उभा राहून साथ देतो त्यासोबत नातेसंबंध आपोआपच घट्ट होतात. नात्यामध्ये मर्यादा पाळा. एकमेकांच्या किती गोष्टीमध्ये हस्तक्षेप करावा हे ओळखा आणि ती रेखा कधीही पार करू नका. प्रामाणिक आणि मोकळेपणाचे संवाद साधा, म्हणजे नात्यात विश्वास टिकून राहील आणि गैरसमज होणार नाहीत. नाते टिकवण्याची ज्याची त्याची एक विशिष्ट हातोरी असते. आपल्या परीने आपण जमेल तेवढे करावे, पण आपल्याला कुठे त्रास होत असेल तर त्या ठिकाणी समर्थपणे योग्य शब्दात आपल्या भावना सांगावेत. धन्यवाद.